मंडळी नमस्कार. खूप दिवस झाले आपल्याला भेटून. काही काही श्रोत्यांनी मला मेसेज पाठवून विचारलं पण की खूप दिवसात काही आम्हाला छान ऐकायला नाही मिळालं. त्याचं असं झालं, आपणा सर्वांना छानसं काही ऐकवावं यासाठीचा मला आवडणारा असा लेख मला मिळालाच नाही. आणि नुकताच असा एक खूप छान लेख माझ्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून माझ्या वाचनात आला आणि लगेच मी आता तुमच्यासाठी तो सादर करते. हा लेख म्हणजे डॉक्टर श्रीनिवास नाटेकर यांच्या पुस्तकातील काही अंश आहे. पुस्तकाचं नाव त्याचं असं झालं, वाचक स्वर सुवर्णा बोडस. त्याचं असं झालं, मी एकदा दुपारी सांगलीमधील क्लिनिकमध्ये बसलो होतो. मला मिरज इथल्या प्रसिद्ध कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर DK गोसावी यांच्याकडून फक्त एक VIP रुग्ण येणार आहे आणि त्या मागील दारानं आत येतील इतकंच माहीत होतं. बरोबर 3:30 वाजता मागील दारात एक गाडी थांबली. गाडीतून पांढरी शुभ्र साडी नेसलेली एक शालीन, डोक्यावरून पदर घेतलेली नम्र स्त्री उतरली. तिनं तिच्या जगप्रसिद्ध खळाळत्या हास्यमय आवाजात सांगितलं, नमस्कार डॉक्टर साहेब, माझाच छातीचा एक्सरे काढायचा आहे. अंदाजे तासभर ती माझ्या क्लिनिकमध्ये होती. एकूण 8 एक्सरे मला काढायला लागले. त्या दरम्यान माझ्या गाण्याच्या आवडीमुळं आमच्या गप्पा चांगल्या रंगल्या. इतक्या की सय्या चित्रपटातलं काली काली रात रे बडा सताए तेरी याद में हे गाणं आठवून आम्ही दोघांनी मिळून एका सुरात गुणगुणलो. ती होती गान कोकिळा स्वर शारदा लता मंगेशकर. त्याचं असं झालं, दुपारी डॉक्टर DK गोसावी यांचा फोन आला. त्यांच्या मिरज इथल्या फार्म हाऊसवर गप्पा मारायला संध्याकाळी बोलावलं होतं. मी वेळेवर गेलो. टेबलावर स्कॉच आणि 3 ग्लास ठेवलेले होते. एक अस्ताव्यस्त केस वाढवलेला गोरा पान लहान चणीचा माणूस बसला होता. डॉक्टरांनी ओळख करून दिली, हे कविवर्य बा.भ. बोरकर. त्याचं असं झालं, ती व्यक्ती 2 वेळा माझ्या घरी राहिली होती. तोंडात पान सतत असल्यामुळं ओठाचा चंबू, चणीनं लहान, बुटके, गोल चेहरा, गोबरे गाल. त्यांचा एक्सरे छातीचा मी बघितला आणि म्हटलं, एक फुफ्फुस अर्ध्यापेक्षा जास्त निकामी, दुसरं देखील हवेचे फुगे झाल्यामुळं म्हणजे एम्फिझिमा, लवकरच कामातून बाद होणार. तरीही ते गात होते तासनतास. त्यांचं नाव पंडित कुमार गंधर्व. त्याचं असं झालं, मिरज रेल्वे स्टेशनवर मित्राला सोडायला गेलो होतो. खूप गर्दीमध्ये पाठीवर थाप पडली. मागे वळून बघितलं तर 2 मित्र होते. त्यांना मुंबईला जायचं होतं. इथे रेल्वे बदलावी लागायची आणि महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये त्यांना जागा मिळत नव्हती. रिझर्वेशन केलेलं नव्हतं. अगदी काकुळतीला येऊन त्यांनी मदतीसाठी विचारलं. त्याचवेळी माझा मित्र असलेला आमदार विक्रम घाटके भेटला. त्याने 2 बर्थ मिळवून दिले. त्या दोघांपैकी एक होता माझा खास मित्र मुकुंद जोशी आणि दुसरा होता आमचा मित्र सुनील गावस्कर. त्याचं असं झालं, एकदा सांगली सिव्हिल हॉस्पिटलसाठी एक्सरे मशीन खरेदी करण्यासाठी मुंबईला गेलो होतो. कामं आटोपून सचिवालयाजवळ फिरत असताना समोर स्टेट बँकेची इमारत दिसली. नुकताच आपल्या क्रिकेट टीमनं इंग्लंडमध्ये जाऊन त्यांच्यावर विजय मिळवला होता. सहज म्हणून वर गेलो. केबिन बाहेरील सेक्रेटरीकडे ओल्ड फ्रेंड म्हटलं आणि स्वतःचं नाव न लिहिता चिठ्ठी दिली. आतून ती व्यक्ती स्वतः बाहेर आली. दार उघडल्या क्षणी मला मिठी मारून विचारलं, काय श्री, काय म्हणतोस? ती व्यक्ती होती
भारताचा यशस्वी कर्णधार अजित वाडेकर. त्याचं असं झालं, सांगलीच्या पोलीस सांस्कृतिक भवनाच्या हॉलमध्ये माडीवर व्हरांड्यात मोडकळीस आलेल्या 2 खुर्च्या हातानं साफ करून 2 व्यक्ती बसल्या होत्या. एका पोलिसानं आणलेल्या मळकट किटलीमधून 2 कप चहाचे भरले. ते कप देखील कळकट आणि टवके उडालेले होते. चहा आणि बिस्किटं खात गप्पा मारत बसलेल्या त्या 2 व्यक्तींपैकी एक म्हणजे मी होतो आणि दुसरी व्यक्ती होती भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग. त्याचं असं झालं, एकदा सकाळी माझे मित्र माधवराव आपटे यांचा फोन आला. लगेच विलिंग्डन क्लबवर ये, आम्ही 3 आहोत, 4था पार्टनर हवाय. मी गेलो. हातात रॅकेट आणि पायात महागडे बूट घालून माझी वाट पाहणारे ते होते प्रसिद्ध उद्योगपती श्रीयुत आदित्य बिर्ला. त्याचं असं झालं, सांगलीमध्ये एकदा 1994 साली प्रभाते कुलकर्णी यांच्या एका कारखान्याचा उद्घाटन समारंभ होता. सूत्रसंचालन मी करणार होतो. माझ्या इंग्रजी संभाषण कलेमुळं कारखाना दाखवण्याची जबाबदारी देखील माझीच होती. पाहुणे आले, समारंभ छान पार पडला. शेवटी पाहुण्यांनी माझी ओळख झाल्यावर एकच वाक्य म्हटलं, नेव्हर इमॅजिन यू आर अ मेडिकल डॉक्टर. ती व्यक्ती होती श्री रतन टाटा. त्याचं असं झालं, घरीच संध्याकाळी गप्पा रंगात आल्या होत्या. समोरची व्यक्ती सांगत होती, आमच्या वाटेला हिरोईन कधीच येत नाही, येतात त्या मरकट चेष्टा करणाऱ्या बारबाला. आणि स्कॉच बाटलीमधला कोरा काळा कडू चहा आम्हाला प्यायला लागतो आणि झिंगावं लागतं खोटं खोटं. आम्ही पडलो व्हिलन. आमच्या गोळीबारात कधी कुणीच मरत नाही, उलट हिरोच्या मात्र प्रत्येक गोळीनं एक एक मुर्दा पडतो. ती व्यक्ती होती सदाशिव अमरापूरकर. त्याचं असं झालं, माझा मित्र डॉक्टर आडिगा यांचा फोन आला. आज रात्री 7:30 वाजता घरी जेवायला यायचं आहे. मी 7:27 पोहोचलो. 3ऱ्या मजल्यावरील खोलीत 3 खुर्च्या होत्या. टेबलावर जॉनी वॉकर होती. समोरच्या खुर्चीत एक वृद्ध सद्गृहस्थ बसले होते. गोरे पान, तुळतुळीत टक्कल, भुरभुरणारे किरकोळ पांढरे केस, सोनेरी काडीचा चष्मा, झब्बा आणि त्यावर असणारी सोनेरी बटणं. ते होते ओंकार प्रसाद उर्फ O.P. नय्यर. त्याचं असं झालं, घरी काका आले होते. गप्पांना सुरुवात होणार तितक्यात लेदर बॅगमध्ये हात घालता घालता काका म्हणाले, चला संध्येची वेळ झाली आहे. मी म्हटलं, काका तुम्ही माझ्या घरी आहात, तेव्हा व्हिस्की माझी. गप्पा रंगात येत असताना मध्येच काका ओरडून माझ्या बायकोला सांगतात, सुधाताई आमचं अमृतप्राशन झालं ग, आता वाढ. मला वाटलं काका स्वतःच्या कवितेतील अनुभूती आणि त्यांचा जन्म उलगडून सांगत होते. त्यावेळी त्या ग्लासमध्ये जे काही असतं ती दारू नसतेच, ते असतं अमृत. आणि काका म्हणजे साक्षात कविवर्य मंगेश पाडगावकर. त्याचं असं झालं, बंगल्याच्या दारात एक मर्सिडीज गाडी उभी होती. पांढरी शुभ्र लुंगी आणि नुकतीच अंघोळ केलेला उघडा बंब तुकतुकीत देह सांभाळत ती व्यक्ती मनापासून गाडी धूत आणि पुसत बसली होती. मीही त्यांच्याबरोबर हातात फडकं घेतलं आणि ती गाडी पुसायला लागलो. सकाळची वेळ. त्यावेळी दूरदर्शनवर रामायण मालिका सुरू होती. आमच्या घरात आणि आसपासच्या बंगल्यात देखील त्याचा आवाज मोठा असल्यामुळं आमच्यापर्यंत येत होता. रवींद्र जैन यांचं संगीत रामायण मालिकेमध्ये भरपूर आहे.
विविध प्रसंगात विविध रागांचा वापर केल्यामुळं मालिकेमध्ये रंगत आली आहे. तिकडे तो राग ऐकला की गाडी धुता धुता इकडे ती व्यक्ती त्या रागांचं विस्तारण करून विडंबन करत गंमत जम्मत करून गात होती. तिकडं रामायण संपलं, इकडं गाडी स्वच्छ धुवून झाली. मी ऐकत होतो आणि गाणारी व्यक्ती होती पंडित भीमसेन जोशी. डॉक्टर श्रीनिवास नाटेकर यांनी लिहिलेल्या त्याचं असं झालं या लेखाचा हा होता भाग पहिला.